चेतन देशमुख यांच्याकडून 2 डझन आंबे देण्यात येतील. ओ आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. काय जबरदस्त बॉलिंग आहे. 5 निर्धाव चेंडू. इतकी चांगली सुरुवात विकास 11 बॉलिंग्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया शेवटचा बॉल काय घडतंय. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट झाले. लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत आणि एका धाब्याने समाधान. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपल करतात. 1-1 काय जबरदस्त बॉलिंग. पॉवरफुल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-0 टीम पडाई संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याला दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि प्रथम वजय ज्यांना आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. 1-0 खूप चांगली सुरुवात. इकडून आता बॅटिंग करावी लागणार आहे. हो या बली खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. पहा विकास 11 बॉलिंग्स कडे पॉवरफुल बॉलिंग आहे. एक तर निश्चित आहे. दुसरी गोष्ट त्यांची फिल्डिंग सुद्धा तितकीच पॉवरफुल राहिली. पाहूया बॅटिंग कशा प्रकारे राहणार आहे. यावर सर्वांच्या नजरा. परंतु आता धडपण वाढलंय पडाई या संघावर. इकडून पलटवार करावा लागणार आहे. इकडून बॅटिंग करावी लागणार आहे. पायावरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. 2 धावा धावफलक करतात. पहा मागील मॅचचा जर धावफलक पाहिलं तर मागील 2 मॅच मध्ये धावा येत नाही. हा फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय पहिल्या इनिंग मध्ये. आता या धावा येत नाहीयेत. इकडून धावा बनवाव्या लागणार आहेत. लो स्कोरिंग मॅच मागील 2 मॅच झाले आपण पाहिले. दुसऱ्या पडावामध्ये आपण आहोत. दुसऱ्या स्टेज मध्ये येत असताना खूप चांगली सुरुवात विकास 11 बॉलिंगचा संघ करतोय पडाई या संघासमोर. पाहूया पुढचा बॉल. या बली बराच बाहेर आहे. बराच बाहेर आहे. आमच्या ऑफिशियल पंचांनी बरोबर पाहिलं आणि वाईड अँगलला हा बॉल निघून जात असताना आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. 3 धावा धावफलक करतात. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रथम वजय पुन्हा एकदा रेडी आहेत. हो यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हलवार पद्धतीने चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला होता. गुडलान स्पॉटला बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. यावेळी आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. दडपण वाढलंय. दबाव वाढलाय. या दडपणामधून बॅटिंग करावी लागणार आहे. यावेळी डाऊन द ग्राउंडचा फटका सहजचा प्रयत्न. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. लॉंग ऑनचा खेळाडूकडून थोडी चुकी झाली. लॉंग ऑफचा खेळाडू आले बॅकअप दिला तोपर्यंत आणखीन एक धाव म्हणजे 5 धावा धावफलक करतात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 मॅच मध्ये मजा नाही येत कारण मोठे फटके नाही येत. हा फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय आतापर्यंत. हो यावेळी आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. जबल पास. फुल टॉस चेंडू मिस केलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. यावेळी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्वप्नील आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 सलामीर बॅटरला आतापर्यंत बांधून ठेवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 5-0 टीम पडाई हा संघ. या ऐकूया डिझेला.
आदित्य तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल, हो पहिला बॉल, बॅट आणि बॉलचा आणखीन संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहा दुसऱ्या पडावामध्ये आला त्यावेळेला जितक्या धाबा बाउंड्रीज आलेलेच तर नाही, सिंगलने जितक्या नाही धाबा आल्या तितके डॉट बॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, गुडलँड स्पॉटला हा बॉल, आतमध्ये येणारा बॉल. आदित्यच्या एका विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सिद्धी नाईक US वरून पारितोषिक देण्यात येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न याबली मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. एक कंप्लीट आणि एका दापेनेच समाधान मानावं लागेल. पहा आदित्यने जर का एक विकेट घेतला तर सिद्धी नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 6-0. पहा धावा येत नाहीयेत. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असून सुद्धा धावा येत नाहीयेत. इतक्या फार मोठ्या अडचणीचा विषय आतापर्यंत बडाई संघ मैदानाच्या आतमध्ये फार मोठा संघर्ष करतोय. संघर्ष अजून कायम सुरू आहे कारण मोठे ब्लास्ट येत नाहीयेत. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहा मोठे फटके नाही आहेत परंतु तुम्हाला एकाला दोनामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तुम्हाला धाबा नेणं गरजेचं आहे, धाबा बनवणं गरजेचं आहे. आता या धाबा बनवत असताना विशाल स्वप्नील फार मोठा संघर्ष करतोय एका धाबेसाठी, मोठ्या फटक्यासाठी. पाहूया तो संघर्ष फासला कधी मिटणार आहे. पुढचा बॉल, हो याबली गतीमध्ये परिवर्तन, गुडलँड स्पॉटला बॉल थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पाहूया शेवटचा बॉल. आदित्य रेडी आहेत. शेवटचा बॉल, यामुळे फटका बसलाय. यष्टांच्या मागून खेळाडू आले आहेत. कॅच ड्रॉप, बॅकअप येईपर्यंत सिंगल आहे की नाही, सिंगल आहे ना, यस. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धाव करतात 8-0 टीम पडाई संघ. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक रेडी राहायचं आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. या ऐकूया डीजेला. पहिला बॉल, येस इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉलने सुरुवात झाली शेवटच्या आणि अंतिम षटकाला. कौस्तुभ ज्यांना आपण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पाहतोय. पहा इकडून किमान 15 किंवा 20 धाबा येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये स्ट्रॉंग आहात. आतापर्यंत फार मोठा संघर्ष करावा लागलाय. दडपण वाढवणारी गोष्ट एकच आहे, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असून मोठे ब्लास्ट येत नाहीयेत. पडाई संघासाठी ही फार मोठी दडपण वाढवणारी गोष्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते. आणखीन एक सिंगल, 10 धाबा धावफल करतेत. शेवटचे 5 बॉलचा खेळणं बाकी आहे. लास्ट 5 बॉल रिमेनिंग. इकडून किमान अजून 15 धाबा येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला आता मोठ्या ब्लास्ट कडे जावं लागणार आहे. स्वप्नील आणि विशाल या 2 खेळाडूंना बॅटिंग करावी लागणार आहे. जाबली ड्राईव्ह केलं चेंडूला, पाठीमागे जबल पासून चेंडू निघून गेलाय. सिंगल कंप्लीट होते. यस इट इज अ सिंगल. 11 धाबा दाखल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळणं बाकी आहे. हा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोन्ही सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असून सुद्धा मोठे ब्लास्ट आतापर्यंत आलेले नाही आहेत. फार मोठा संघर्ष आतापर्यंत करावा लागला. इतकी पॉवरफुल बॉलिंग विकास 11 बॉलिंग संघाची मैदानाच्या आतमध्ये राहिली. याबली गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. धाबा धावपल करतात 12. चेंडूचा खेळ 3. 12-0. स्वप्नील आणि विशाल फार मोठा संघर्ष करतायत. विशालने आतापर्यंत 15 चेंडूमध्ये 6 धाबा केले आहेत. फार मोठा संघर्ष करावा लागला विशाल यांना एका मोठ्या फटक्यासाठी. पाहूया शेवटचे 3 बॉल.
पाहूया शेवटचे 3 बॉल, मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचे 3 बॉल, यावेळी फटका बसलाय. खेळाडू बरोबर आल्यात. वेल जज. फलंदाज बाद. पहिला विकेट. पहा रिप्ले पहा कशा प्रकारे बाद झाले होते. डीबीएन नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर हलुवार पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं, वेट केलं होतं आणि वेट केलं फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु चेंडू बराच वेळ हवेत सहज सोप्या रीतीनं लॉंगॉनचे खेळाडू आले, कुठल्याच प्रकारची चुकी नाही केली आणि झेल सहज सोप्या रीतीने टिपला होता. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न आणि समोर खेळत असताना पाठीमागे चेंडू निघून गेलाय. असं वाटलं तर समोर खेळले होते, मिड ऑफला केले होते, परंतु पाठीमागे चेंडू निघून गेला. एक कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. विशाल पाहूया शेवटच्या आणि अंतिम बॉलवर विशाल ऑन स्ट्राईक. इकडून एखादा मोठा फटका येईल का, येणं गरजेचं आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. शेवटचा बॉल. रनअपला थांबवलंय, पुन्हा जावं लागणार आहे. कौस्तुभ यांना खूप चांगली बॉलिंग. फक्त 5 धावा दिली आहेत. एक महत्वाचं विकेट आणले. पडई संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. पाहूया शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर षटकार येणं गरजेचं आहे. हो, यावेळी बॅटची एज पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. फक्त 14 झाल्यात. आणखीन एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिराज बॉलर ना, शिराज हा बॉलर ना प्लीज. या सामन्यानंतर फक्त 15 मिनिटाचा ब्रेक आहे. फक्त आपले पंच आणि आपल्या कॅमेरामॅनच्या जेवणासाठी फक्त 15 मिनिटाचा ब्रेक आहे. 15 मिनिटं फक्त. यानंतरचा सामना होणार आहे कोरटी ब वर्सेस चंपावती बिगा. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी आहे. चंपावती बिगाव व कोरटी संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. रॉबिन नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॉइन दे मित्रा. चेतन देशमुख यांचं आमचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही कमिटीतर्फे स्वागत करतोय. केटीसीसी एसबीबीएल कोण बोलणार? एसबीबीएल नाणेफेक जिंकलेले आहे. काय घेतोयस? सांगतो थोडं 2 मिनिटात सांगतो. बॅटिंग घेतोय? हा, बॅटिंग घेतोय मी पहिला. अच्छा, किती धावांचं टार्गेट करायचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत आम्ही ट्राय करू. तुमचा चंपावती भुईगाव ब त्यांचं पहिला सामना बघितल्यानंतर असं बघितलं, तुम्ही काय त्याच्यातून घेणार आहेत की काय स्पिरिट घेणार आहे की त्यांनी 1-1, 2-2 धावावर भर देऊन 28 धावा केल्या होत्या? नक्कीच त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. त्यांच्यासारखाच आम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करू. 1-1, 2-2 रननी सुद्धा धावा येतात, ते आम्हाला माहिती आहे. त्यानुसार आम्ही तेच काम करण्याचा प्रयत्न करू. बघ, मेहनत असते, त्याला नशिबाची माणसं असते. त्यांच्या मेहनतीला नशिबाची साथ ते सेमीफायनलला पोहोचले. लहान मुलं अंडर 16च्या आल्या, तर तुमचे मार्गदर्शन त्यांना गरज आहे, तुम्ही त्यास देणार मला माहिती आहे. नाणेफेक जिंकून त्यांनी नाणेफेक जिंकून असं काय केलं असतं? आम्ही पण पहिले फलंदाजीच घेतली असती, कारण आम्ही गेला त्यांच्याबरोबर ते रविवारी आम्ही हे झाली, आमची ती मॅच सुपरवर झाली, तेव्हा आम्ही खूप काही धडे शिकून घेतले. आता आम्हाला त्याची भरपाई करून घ्यायची. ओके, सुपरवर मध्ये ते पण ते बोई देते. आता हे तुझं होम ग्राउंड आहेस, इथलं ग्राउंडचं सगळं तुला माहित आहे, हा तुझा प्लस पॉईंट आहे, त्यामुळे तुला काय वाटते? नाही, प्लस पॉईंट सगळ्यांसाठी असतो, होम ग्राउंड किती असो, बट सगळ्यांचा खेळ चांगला आहे, म्हणून आपल्याला आपला खेळ दाखवून गावासाठी ती मॅच जिंकवायची. विश ऑल द बेस्ट. फिल्डिंग लावायचं आहे बोईंग संघाने, आपल्या पढाई संघाने. यानंतर
पंचांनी सामना चालू करायचा आहे आणि 15 मिनिट, फक्त 15 मिनिटाचा ब्रेक, लगेच सामना होईल. खेळाडूंनी इथे थांबायचं, फक्त पंच आणि आपले कॅमेरामॅन, आपले स्कोरर, आपले डीजे यांनी जेवणाची सोय केलेली आहे आणि आपले समालोचन करा त्यांनी लगेच जेवून घ्यायचं, कारण 15 मिनिटात आपले चालू करायचे भरपूर सामने येतात. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला उशीर होतोय. बरेचसे सामने आपल्याला संध्याकाळपर्यंत जे खेळवायचे आहेत आणि फायनलचा सुद्धा सामना आहे ते आपल्याला सर्व सामने 4 ओव्हरचे खेळायला मिळाले पाहिजेत. या हिशोबाने आपण लवकर सामना सुरू करायचा आहे. चला लगेच फिल्डिंग लाभा पडाई संघ, लगेच लाभा. तितका वेळ नका घेऊ प्लीज, उन्हाचा प्रभाव जास्त आहे. खेळताना स्वतःची काळजी घ्या, त्यामुळे इतका वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंग लाभा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच आहे. 15 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय टीम पडई या संघाने. विकास 11 बॉलिंग्स या संघासमोर हार्दिक आणि चिराग ही जोडी 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मॅचला होते सुरुवात. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस सांपेत चषक 2026. विकास 11 साठी खास ऑफर US मधून. एका षटकात जर सामना संपवला तर सिद्धी नाईक कडून US मध्ये 5,000 रुपयाचं बक्षीस. विकास 11 साठी फार मोठी. सिद्धी नाईक यांनी US मध्ये दाखवलं की एका षटकात जर सामना संपवला तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. चला फार मोठी ऑफर आहे. 5,000 रुपयाचे मानकरी ठरतील काल. विकास 11 बॉलिंग्स पहिलाच बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक कंप्लीट पहिल्याच बॉलवर एका धाब्याने झाली सुरुवात. 15 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. पडाई या संघाला पहिल्या षटकाला फार मोठं करावं लागणार आहे. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुमची बॉलिंग, तुमची फिल्डिंग फार ताकदवर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवू शकत. त्यासाठी प्लॅन ए म्हणजे पहिलं षटक सर्वात इम्पॉर्टंट षटक असणार आहे. यामधून किती डॉट येतील, किती विकेट येतील यावर सर्वांच्या नजरा. पुढचा बॉल, हो याबली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, परंतु लेफ्ट हॅमच्या बाहेर निघणारा बॉल. यासाठीचा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 धाबा धावफलकावरती आहेत. हार्दिक आणि चिराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जतीन, ज्यांना आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पुढचा बॉल, जतीन रेडी आहेत. याबली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचे खेळाडू आले आहेत. ओ लॉंगॉनचे खेळाडू आल्यात, परंतु त्याहून झाले चुकी. बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. बघा पडाई संघाने, धन्यवाद, पडाई संघाने मागच्या सामन्याचा बोध घेतला नाही. विवेक नाईक, बघा विवेक नाईकने धावा होत्या 15, पण शेवटपर्यंत त्याने हारागिरी पत्करली नाही. बघा पहिल्या चेंडू चुंगदार स्वप्नील कडून एक छोटीशी चूक आणि संघासाठी किती महाग चौकार. जिथे 1 धावा तिथे 3 धावा एक्स्ट्रा गेलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा धावांचं कन्वर्ट कराल तेव्हा त्याचा फायदा होतो. बघा हा चेंडू 1 धाव तर मिळालेली आहे. नाही सर, या प्रकारचे हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करावे लागणार आहेत, तरच तुम्ही लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवू शकता. नक्कीच नक्कीच. आणि अगोदरच्या सामन्यात तुम्ही अनुभव घ्या. आणि विकास 11 बघा लगेच दुसरा सामना खेळतोय. म्हणजे त्यांचा थकवा त्यांच्या शरीरावर जाणवत, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल किती मोठा आहे. तुमचा मानसिक दबाव हा फार महत्त्वाचा आहे क्रिकेट खेळताना. यस डेफिनेटली, खूप चांगला उल्लेख आपण केला. त्यासाठी तुमची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या सर्व गोष्टी जर पॉवरफुल असतील तर तुमचा विजय नक्कीच आहे. आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चौकार आणि फक्त आता 4 धाब्यांची गरज. 4 बॉल झालेत. पहिले 2 चेंडूत 4 धावा काढल्या तर 5,000चं बक्षीस आहे. विकास 11 सिद्धी नाईकने एकदा फोन सांगितलं, म्हणजे 2 चेंडूत 4 धावांची गरज आहे. सामना तर त्यांच्या बाजून जवळजवळ पोहोचलाच आहे, पण सांगतात ना की त्यांना 1 षटकात त्यांना 5,000चं बक्षीस आहे. आता सांगितलं सकाळपासून एका भिगवा बॉलला 50,000चं बक्षीस जिंकून मिळालं एक सामना जिंकला तर. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आले बरोबर जेल टिपलाय. सोहम याने कुठल्याच प्रकारची चुकी नाही केली. सर सोहम बद्दल तुम्हाला एक सांगायला, इथे सगळ्या प्रेक्षकांना सांगतोय सोहम बद्दल एक माहिती होतं. सोहम हा महाराष्ट्र लेवलला खेळायला विम्बल्डन आपला टेनिस आपलं बॅडमिंटन मध्ये गेलेला आहे. बॅडमिंटन मध्ये गेलेला हा पोरगा बॅडमिंटन खेळून आता टेनिस क्रिकेटमध्ये उतरलेला आहे. म्हणजे सोहमसाठी एक जोरात टाळ्या. हा सोहम ज्याने झेल घेतलाय, हा सगळ्यांनी टाळ्या पाहिजे प्रेक्षकांनी की हा क्रिकेटपटू आता झालेला हा
बॅडमिंटन मध्ये महाराष्ट्र त्याची एक दुखापत झाली, तो जरा बॅडमिंटन मध्ये त्यांनी कमी म्हणजे थोडं कमी मागे पडलाय तो, पण महाराष्ट्र लेवलला स्टेट लेवलला तो गेलेला आहे. आणि ओरिसामध्ये पण त्यांनी गोपीचंद त्यांचं जी अकॅडमी होती त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. फार मोठी अचिव्हमेंट आहे, खरं मानावं लागणार आहे. तुम्ही या प्रकारचा खेळ संपूर्ण महाराष्ट्रभर करतात आणि तुम्हाला क्रिकेटची सुद्धा तितकीच प्रचंड आवड आहे, खरोखर मानावं लागणार आहे. फार मोठी अचिव्हमेंट. 5 शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. जर या चेंडूवर चौकार आला तर सिद्धी नाईक यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सर्वात इम्पॉर्टंट चेंडू, एक बॉल 5,000 आहे. पाहूया काय घडतंय. बघा राजेश उतरलाय. आपण सोहबत सोहम हा वाहुंज गावातला मुलगा आहे, कळलं ना, आमचा पडेकरांचा भाचा आहे. वाहुंज गावात आज खूप 2 वर्षाला अतिशय चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि हा बघा एका षटकात संपवलेला आहे सामना. सिद्धीकडून 5,000 अपेक्षित आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच सगळे. एक मिनिट. 15 मिनिटाचाच ब्रेक आहे फक्त, लक्षात ठेवा. 15 मिनिटाचा पंच. चला जेवायला या, लवकर या. कॅमेरामॅन कौस्तुभ वजे मॅन ऑफ द मॅच. चेतन देशमुख यांच्या हस्ते आम्ही त्यांना मॅन ऑफ द मॅच देतोय. कौस्तुभ लवकर आहे. कौस्तुभ वजे. चेतन